सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हेलो 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 राम कृष्ण हरी रूप पाहत आलो चरणी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल तो हा माधव म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
त्यांना साथ करतील मरडस गावकर. हॅलो अरे हेच दान देगा देवा, 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 हेच दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाये ना आवडे, गुण गाये ना आवडे. गुण गाये ना आवडे,
मामा महाराज की गुरुवर्य मोतीराम महाराज की मारुती महाराज की विठाला 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 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रव्याबुधाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडोनिया कर चरणी देवीला माता देवीला माता तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य देवमान्य जगमान्य पाचवा वेद ज्याने तयार केला ते तुकोबरा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र पावनभूमी पवित्र आणि अतिपवित्र काय ऐका वारकरी मंडळी पवित्र आणि अतिपवित्र काय बळभाऊ मालेवाडी गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव दरलिंगेश्वर पवित्र होती महाराज अति पवित्र झाली दरलिंगेश्वर भगवंतामुळे महाराज महाराष्ट्रामध्ये महाराज कान्याकोपऱ्यामध्ये तुमच्या गावाचं नाव गाजते महाराज त्या ठिकाणी अति पवित्र भूमीमध्ये 7 वर्षापासून सेवा माझ्याकडे आहे द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे महाराज पण गडबड करतात मला दुसरंही कीर्तन घ्याय ना महाराज तुमच्यामुळं महाराज जवळ 2 होत होते पण आपल्या टायमाचं सांगता येत नाही मला माहित आहे माता भगिनी महाराज भगवंतावर श्रद्धा ठेवून येतात
दर्शन घ्यायला आरतीला वेळ लागतो महाराज. टाइम सांगता येत नाही महाराज. बरं का 12लाही होईल 1लाही होईल. आता सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. सकाळपासून लोक महाराज कळस स्थापना मूर्ती स्थापना कथा ऐकून सर्व माता भगिनी महाराज त्या ठिकाणी महाराज सर्वांना भूक लागल्या. जास्त वेळ घेणार नाही महाराज. कंप्लीट 4 तासामध्ये मी कीर्तन सोडणार आहे. सर्व जमलेले महाराज दरलिंगेश्वर भगवंतावर नितांत प्रेम करणारे सर्व भाविक भक्त माता भगिनी सर्वांचं नाव मूल्य करणार नाही. भजनी मंडळ मृदंग महामेरू आमचे राम महाराजांचे चिरंजीव ओमकार महाराज सोपान काकाचं पारायणाचं फळ त्या ठिकाणी महाराज उभा टाकलं. आदिनाथ महाराज सर्व टाळकरी सेवक मंडळी टाळकरी मंडळी साधक मंडळी गोड गोड सिस्टीम आमच्या बादशाची तुम्हालाही धन्यवाद. देवमा यूट्यूब चॅनल तुम्हालाही धन्यवाद. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी महाराज ह्या सप्त्यासाठी ज्यांनी पट्टी दिली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वांना त्या ठिकाणी आचारी मंडळापासून कार्यकर्त्यापासून नवयुवकापासून बाहेरगावून आलेल्या सर्व वारकऱ्यापासून सर्वांना कोटी कोटी वंदन करतो आणि फक्त 40 मिनिटांमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विशेष महाराज त्या ठिकाणी मूर्ती स्थापनेला कळस स्थापनेला ज्या आपल्या बहिणी आल्या ज्या आपल्या लेकी आल्या लाडक्या बहिणी आल्या आमच्या त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वजण. माय 1,500 आहेत. आता पुढल्या वर्षापासून नक्की दरलिंगेश्वराच्या आशीर्वादानं 3,000 होणार आहे. बर आमचा दाजी कागद वागवा गुम्मेला त्याला काही मिळ लागला नाही पण तुम्ही खुश आहेत महाराज. विठाला 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 वर्ष 26वा निवडलेला अभंग तुकोब बरायचा आहे. दिवस 7वा दिवस म्हणल्याच्या नंतर मोतीराम महाराजांची परंपरा आहे. ऐका सप्ताह 1 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो 7 दिवसाचा असो 9 दिवसाचा असो काल्याच्या आदली त्या ठिकाणी आदल्या दिवशी सेवा म्हणजे देवाला मागायचे. ही महाराजांची परंपरा आहे. महाराज नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. त्या परंपरेनं महाराज त्या ठिकाणी आपला सत्ता चालू आहे. विठाला 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 तू को बराय देवाकडं मागणं मागते. हेची दान देगा देवा. अभंगाचा विस्तार करायचा नाही काका वेळ कमी आहे. विस्तारामध्ये उग ह्याच्यामध्ये वेळ घालीतच नाही बालू महाराज. टाइम इज मनी. टायमाला महत्व द्यावं. बरोबर आहे. तू को बराय देवाकडं मागणं मागतात. हेची दान देगा देवा. हिने करी कोण्या देवाला देवाचं नाव घेतलं नाही पालसाहेब बाबा. घेतलं का नाही घेतलं. पण देवा म्हणले महाराज तुझा विसर न व्हावा. देवा असं मागणं दे पण त्याचा विसर पडू नये. मग कोण देव ओंकार कोण देव विठेवरी जाचे पाऊले समान तोची एक दाना शूर
मागत नाही. तो दाता राहावं, दानशूर राहावं, श्रीमंत राहावं, कंजूस नसू नये. कोणाकडे मागाव का राजाराम महाराज? कोणाकडे मागू नये महाराज. तो दाता आहे, दानशूर आहे आणि तो देव आहे. बर का? पण कोणता देव आहे? तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुने. तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुने. प्रमाण तुकोबर आहे. मला तुकोबर आहे म्हणले तो मंगलदाता आहे. ह्याच्यापेक्षा कोण आहे? मग कोण आहे? जो या देवाचा हो देव. कोणाकडे मागू नये माऊली. जो या देवाचा देवा, बळीया माझा पंढरीराव. तो देव आहे ओ. हे देवा मला दान दे. ऐका अंकुश बाबा, तुकोबर आहे म्हणले वान नकोय मला. वान वापस करावं लागतंय. दान वापस करायची गरज नाही महाराज. त्या ठिकाणी महाराज देवा दान दे. वेळ कमी आहे कारण 40 मिनिटांमध्ये आपल्याला हा 10,000 समाज त्या ठिकाणी महाराज ऐका भुकेजलेला आहे. तू आपलंच मांडू नये. माझ्याकडे वेळ आहे, मला काही अडचण नाही, पण हेचही बघावं लागतंय महाराज. कीर्तनकाराला समय कळाव. ओमा, कीर्तनकाराला समय कळाव, वेळ कळाव, समाज बघाव, वातावरण बघाव. असंच कीर्तन लांबलं बाबा आणि पाऊस आला एका गावामध्ये. 2-4 म्हाताऱ्या जावल्या. माय गोसायाला कोण तारीख दिली होती की कीर्तन सोडलं नाही कडू भाड्यानं. एवढे लोक जेवायचे. असं होऊ नये. विठाला 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 कुंडली कवरदा हरी ब्रह्मांडाचा मालक तुकोबराच्या दारामध्ये गेलेला आहे. का तुकोबरायला मागा म्हणले? तुकोबराय भजन करून रून त्या ठिकाणी महाराज भगवंतावर पडलं. देवाला मागा, तुकोबरायला मागा म्हणाले. तुकोबराय नका म्हणले, वेळ कमी आहे. देवा मला काय देणार आहेस? दिवाळखोर नारायण तुझवरी बहुतांचे ऋण. मी गजेंद्रासारखी तुला हाक मारली नाही, द्रौपदी सारखी हाक मारली नाही, मला संकट नाही. पण तुकोबरायने विचार केला, वेळ कमी आहे म्हणले मागावच. काय मागाव? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवंता मागत नव्हतो, पण माझ्या बापाची परंपरा आहे. बोलोबा महाराजांना त्या ठिकाणी वारीला निघाले. वेळ कमी. आईनं आडविलं कारण काय मातेनं बायेनं आडविल्यावर ऐकाव का ऐकू नये? ऐकावंच लागतंय. बाळू महाराज ऐकावं लागतंय. ओमा ऐकावं लागतंय की झालं की तुला काय माहिती आहे? एकदाही झालं नाही. आजच्या माझ्या कीर्तनाचे यजमान अनिल भाऊ ऐकावं लागतं का नाही? ऐकावं लागतं. समजेच म्हणाले तर ऐकावं लागतंय. दुसऱ्याच ऐकवतो त्याचा नाश होतो, शेजाऱ्याच ऐकवतो सर्वनाश होतो, आणि बायकोचं ऐकवतो त्याचा सत्यानाश होतो. ऐकावं लागतंय, ऐकावं लागतंय. एका राजानं ऐकल्यामुळं सत्यानाश झाला आणि एका राजामुळं नाही ऐकल्यामुळं सत्यानाश झाला. दोन्ही राजे रामायणामधले. माय उद्या काय होणार आहे हे पहिल्या रात्री माझ्या मंदोदरीला कळत होत. बर काय, तिनं कीर्तन ऐकलं नाही, तिनं भागवत ऐकलं नाही, तिनं 4 धाम केलं नाही,
रावण राजा असून त्याची महाराज निष्ठेनं सेवा केली. तुम्ही काहीच करू नका, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही मालकाचं दर्शन घ्या, मालकाच्या आज्ञेत राहा, देव तुमच्या आज्ञेत राहतो. मंदोदरीला स्वप्न पडलं. मंदोदरी बोले रावणा प्रती, दुष्ट स्वप्न देखिले मध्यरात्री. नेनो वानराने किती शिळा सागर बांधिला. रामायण मालक तुमच्या पाया पडते हो. प्रभूची सीता निवून द्या माऊली. पाया पडली बाई. ऐकलं का माय? नाही ऐकलं महाराज. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, 4,32,000 लोक खलास. विठाला विठाला विठाला. ऐकल्यामुळं इकडं महाराज राजावर जाणार प्रभू, राजा दशरथ भाऊ. पण त्यावेळेस कैकईच दशरथ राजाला ऐकावं लागलं. ऐकावं लागलं ना? ऐकावं लागलं का नाही? कारण त्या ठिकाणी गोड वैकुंठवासी नरहरी महाराज गोड सांगायचे. जिथं हात जोडावं लागते तिथं परमार्थ आहे. ऐका. आणि जिथं हात टेकतात तिथं संसार आहे. दशरथ राजा सरकार राजा बायकोच्या पाया पडला ना. गोड नरहरी महाराज सांगायचे. कैकई हात जोडी तो पाया पडतो, धाडू नको वनिरा. दशरथ राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. पण एवढं वाटलं एका बाईमुळे झालं. राम गेले वनवासा, राम गेले वनवासा, राम राजावर जाणार आहे. पण वनवासाला जावं लागलं. दशरथ राजा गेला, भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी जाऊन राहिला. वाटोळ झालं. कनकाई मातेनं विनंती केली, मला वारीला येऊ द्या. बोलोबा महाराज म्हणले चल, पण देवाला काही मागू नको. आमच्या माता भगिनी एवढं तरी दरलिंगेश्वराला म्हणतात, देवा माझ्या लेकराला सुखाचं ठेव. आहे की नाही माय? एवढं तरी मागतात. गेले महाराज पंढरपूर धरून पाहिलं, वेळ कमी आहे. कसं आहे पंढरपूर? आता त्या पंढरपुराचं वर्णन आपल्यासारख्यानं काय होणार आहे महाराज? आहे का असं पंढरपूर पाहिलं, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, महाद्वारात आले, बोलोबा महाराजांचं दर्शन झालं. कनकाई माता समोर आल्या. कुस पवित्र नव्हती, डोळ्यात पाणी आलं. भगवंताला कळतंय माय, देवाच्या मनातलं मजा, शिष्टीमोल्याच्या, मर्दंग्याच्या, टाळकऱ्याच्या, चोपदारच्या, इनेकऱ्याच्या मनातलं कळतंय काय आहे. मनातलं कळतंय महाराज. ऐका,
त्यावेळेस भगवंताला कळालं आईचं दुःख. आई काय दुःख आहे? पांडुरंगा माझी कुस पवित्र झाली नाही. माय कळालं ना, कुस पवित्र झाली नाही. सांगितलं भगवंतानं आई साहेब जा मुलगा होईल. मुलगा होईल म्हणल्याबरोबर आनंद वाटला. महाद्वारामध्ये आले. कारण बोलोबा महाराजांनी विचारलं एवढा वेळ का लागला, देवाला मागितलं का? मी मुक्की नाही हो मालक. पांडुरंग परमात्मा मला बोलले. काय म्हणले? मुलगा होईल. वापस जा, वापस जाऊन सांग. काय सांग? देवाला मला मुलगा द्यायचा आहे, असा दे, त्याचा तिही लोकी झेंडा. ऐका दादा, मुलगा मागितला, पण कसा मागितला? एकच मुलगा, पण त्याचा तिन्ही तुकामध्ये त्या ठिकाणी महाराज आहे का जगद्गुरु तुकोबराय पोटाला आले. तुकोबरायला वाटलं उगा मागू नये, आपल्या घराची परंपरा आहे. तुकोबराय देवाला म्हणले देवा तू मला देणार? हो. देव म्हणले देतो. त्यावेळेस त्या ठिकाणी मनसी काही तरी मागा मागा मागा, पण मी मागतो हेची देगा पांडुरंगा. अनंतराव हेच काय अभंगाचं पहिलं चरण. हेची देगा देवा, हेची विनंती केली. हेची देगा पांडुरंगा, देवा हे दे, कारण ते दान दिल्याच्या नंतर तो इसर पडू नये. मायबाप लक्ष द्या, बोलू नका, कोणालाही विसरा, पण त्या भगवंताला विसरू नका. का विसरू नका? सर्व इंद्रिय ज्या भगवंतांना दिली तो देव आहे. जो हे सर्व चराचर चलितो तो देव आहे. आपण संध्याकाळी झोपी जाणार आहे, झोपीतून उठीनारा कोण? सूर्याला चालवणारा देव आहे. कारण सर्व त्या ठिकाणी महाराज वेदाला बोलावणारा तो आहे, तुम्हा मला बोलावणारा तो देव आहे. ऐका, म्हणून त्याला त्या ठिकाणी विसरू नका महाराज त्या ठिकाणी. कारण ह्या महामारीत, कारण ह्या 3 वर्षामध्ये एवढे लोक चाललेत, एवढे आपण बघालो महाराज. माझ्याकडे 100 ग्रुप आहे, कमीत कमी महाराज मी त्या 100 ग्रुप मध्ये कमीत कमी 20 ते 25 लोक दररोज जातात. मग आपल्याला ठेवलंय हा धर्लिंगेश्वर भगवंताचा उत्सव करायला, आपल्याला त्या ठिकाणी ठेवलंय.
बाबा आपला घरी जाचा भरवसा माय आहे का? जळी बुडबुडी देखता देखता जळी बुडबुडी देखता देखता जळी बुडबुडी गोड प्रमाण आहे महाराज. जळी बुडे बुडे देखता देखता क्षण न लागता दिसनासी. चला पुढं वेळ कमी आहे, कारण पाण्यावरला बुडबुडा आपलं जीवन आहे, म्हणून त्याला विसरायचं नाही. ऐका, काही लोक देवच नाही म्हणालेत. ऐका, म्हणालेत ना, कारण संस्कृती बिघडून टाकली असेल तर दुसऱ्या धर्माला दोष द्यायला जागाच नाही. संस्कृती बुडवत चाललो तुम्ही आम्ही. संस्कृती बुडवायली आमचा समाज. आमचा समाज म्हणजे हिंदू समाज. बरोबर आहे अशोकराव? आज महाराज आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती ज्यांना वाचविल असेल त्यांना नाही वाचील असेल, त्यांनी एक नियम काढला, माय बाईच राष्ट्रपती. तिनं नियम काढला, तरुण मुलीनं कपडे व्यवस्थिशीर वापरा. बघायला भेटला असेल कुणाला नाही बघा, अजून व्हॉट्सअपला आलंय, फेसबुकला आलं, व्हायरल झालं. अंग भरून कपडे वापरा बर काय. व्हिडिओ बघून इंस्टाग्रामला टाकू नका. मी माझ्या मनाचं बोलणार नारदाच्या गादीवर आहे, दरलिंगेश्वर भगवंताच्या दारात आहे. हे आपल्याच हिंदूच्या पोरीवर अत्याचार का झाले हे आपल्या राष्ट्रपतीच्या लक्षात आलं. आणि इथून पुरी जर पोऱ्यानं व्हिडिओ टाकले तर त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट त्या ठिकाणी मला डिलीट करण्यात येणार आहेत, असा हे राष्ट्रपतीचं त्या ठिकाणी आव्हान आहे. आता कोणाच्या व्हॉट्सअपला आला असेल नाही आला असेल, माय क्षमा मागून बोलतो, मी माझ्या मनाचं बोलणं झालो. कारण त्या ठिकाणी आपल्याच हिंदूच्या लेकरावर बलात्कार का व्हावं, आमच्या लेकराचं अंग प्रदर्शन झालं. क्षमा मागून बोलतो महाराज. ऐका, तिकडं जायचं नव्हतं, पण हे व्हायरल झालेलं माझ्या मोबाईल आल्यामुळं त्या ठिकाणी बोलालो. दादा, संस्कृती सांभाळा. संस्कृती त्या ठिकाणी, अरे संस्कृती धर्म संप्रदाय सांभाळण्यासाठी लोकांना रक्त सांडलं दादा. विठाला विठाला विठाला. लोक देवच नाही म्हणाले, देव नाही म्हणणारे. पचतील खाणी 84 विसरली तया थोर झाली हनी, पचतील खाणे 84. विसरू नका. अरे तुम्ही आम्ही देवाला विसरू नये म्हणून अवतार संतांचा आहे. ऐका, 26 वर्षाखाली मालेवाडीमध्ये साधू आले, मारुतराव महाराज आले मोतीराम महाराजांच्या रूपानं. आणि मालेवाडीवाल्या लोकांना म्हणले, बाबा देव घ्या, कोणी देव घ्या. मालेवाडीकर देव घेता का? देव. मालेवाडीकरांना पोरो, नवयुवक पोरो, लक्ष द्या. तुमच्या बापानं तुमच्या आज्यानं देवाला ठेवून घेतलं. देवाला आठवून घेतलं. ती आरती मालेवाडी गाव गजगज नांदालय महाराज. कोण्याच गोष्टीची कमी नाही.
आणि काही लोकांना आम्हाला देवाची गरज नाही, त्या गावाची वाट लागली. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला देव माहित होण्याचं कारण संतांना केलं. कोण संत? मोतीराम महाराज संत. मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. टाळ्या वाजवा. संत मग कोणालाही म्हणू नका. कीर्तन केलं संत नाही, भागवत केलं संत नाही. मी स्पष्ट बोलतो, आम्ही कीर्तनकार आहेत, आम्ही संत नाही. बर काय? भगवे वस्त्र धारण केले साधू नाही, जटा वाढविल्या साधू नाही, सोंग केलं साधू नाही. कोण संत? संत नवती जगा मानसाच्या सारिके. अरे ज्यांनी पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल. मी आता सांगितलं कोण संत. संत मोतीराम महाराज. सिस्टीम नाही, पकवाज नाही, दगडाचे टाळ करून भजन केलं ते संत. ऐका बाबा, दगडाचं भजन त्या टाळ दगडाचे टाळ करून भजन केलं. जखमा झाल्या पायामध्ये, आळ्याला साखर टाकली, दवाखाना केला नाही ते संत. त्या संतांची प्राणप्रतिष्ठा झाली. माय बाप भाग्यवान गाव आहे. त्याच्यानंतर त्यांचे शिष्य आमचे गुरुवर्य. हरिभजनी हे धवळीले जग, सुकविला लाग कळी काळांचा. कोण संत? गोदावरी भरून जाऊ लागली, पलीकड जायचं होतं, पूल नव्हता, बोनटच्या वरी पाणी गेलं, गाडी पलीकड नेली, ते संत मारुतराव महाराज. कोणी संत नाही बर का. त्यांना संत म्हणा. ऐका. आणि त्याच्यानंतर प्राण प्रतिष्ठा झाली संत बाळूमामा. माय बाप आनंद आहे महाराज. आमच्या अध्यक्ष साहेबांना गावानं सहकार्य केलं. वयवृद्ध तपोव्रत महाराज आहे का. उगा तुम्ही म्हणताल स्तुती. मी स्तुती करणारा माणूस नाही, आणि मला काय, मी काय बालसाहेब बाबा उगा स्तुती फुकट करत नाही मी. कारण हे जवळपास 10 वर्षामध्ये गावानं बाबाला सहकार्य केलं, भजनेनं केलं, आणि हे महाराज हे एवढं उभं टाकलं. बाबा टाळ्या वाजवा सर्वजण. आता सेपरेट काही नको. मोतीराम महाराज इथंच, मारुतराव महाराज इथंच, आणि जे चालता बोलता साधू महाराज प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी महाराज लोक बोला बोला बाळूमामाच्या नावानं. त्या देखील संताला गाववाल्यानं इथंच आणलं महाराज आहे का. ते बी महादेवाच्या दारात आणलं. विठ्ठला विठ्ठला. ऐका महाराज, प्रत्येक गावागावामध्ये महाराज बाळूमामा म्हणलं की विशेष नाही. कोण बाळूमामा? ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव गोसायाच्या रूपात आले, आणि बाळूमामाला पाणी मागितलं. बाबा बाळूमामा एका झाडाखाली आहे. हिर 150 फूट आहे, पायऱ्या नाही, पाणी कसं पाजवा. बर. गोसावी रूपात देवदूत आले, मामाचे त्याने सत्व पाहिले, अवघड हिरीचे पाणी पाजत, प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जे देव देव. प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जे देव देव. गोसायाच्या रूपामध्ये महाराज तिन्ही देव आले. जी ज्ञानो बरायला विद्या अवगत होती लघिमा विद्या, ती बाळूमामाला अवगत होती. बाळूमामा खाली उतरले आणि पाणी पाजविलं तिन्ही देवाला. तिन्ही देव प्रसन्न झाले. ऐका. आणि बाळूमामाला सांगितलं, बाळू काय मागायचंय माग. ऐका. इथंच यायचे आपल्याला. संत स्वतःसाठी मागत नाहीत,
संत स्वतःसाठी मागत नाही. बाळूमामानं सांगितलं महादेवाला, ब्रह्मदेवाला, विष्णूला, तिने देवाला प्रार्थना केली हात जोडून, मला काही नकोय. ज्या देशामध्ये पाणी पडत नाही त्या देशामध्ये माझा कळप गेला. लोकांना कन्या भाकरीचा जर भंडारा केला तर ती पर्जन्य वृष्टी होऊन ती जनता सुखी व्हावं. मला काही नकोय. आज काही विश्वास आहे लोकांचा. एखाद्या माईला संतती नाही, माय माझ्या स्थळावर येऊन विश्वास ठेवला, भंडारा जर खाला तर त्या माईला पुत्र संतती व्हावं. एवढं दे, माझ्यासाठी काही नको, मला लेकरूही नको आणि मला पैसाही नको. ऐका, बाळूमामाला वर दिला. वर दिल्याच्या नंतर बाबा बाळूमामा एका त्या ठिकाणी महाराज का निर्जल देशामध्ये गेले, पाऊसच नाही. 3 वर्ष पाऊस नाही. शाने शाने माणसं त्या ठिकाणी म्हातारे बाळूमामाकडे गेले, मामा पाणी नाही. गाईचे वासरं मराले त्या ठिकाणी, महाराज जनावर मराले, पाणी नाही. 3 वर्ष झालं. बाळूमामा म्हणले, बाळूमामा काय म्हणले ऐका, बाळूमामा शिवा देत होते. बाळूमामा म्हणले, सुकाळीचे हो, तुम्हाला टाइम आल्यावर देव दिसतंय र. पाऊस पडना गेलं, समजे कार्यकर्ते म्हणतात आपण भंडारा करू दरलिंगेश्वराला. ह्या वर्षी केला का? नाही केला महाराज. त्यावेळेस बाळूमामा म्हणले, सुकाळीचे हो तुम्ही मायापाशी आला, संकट पडलं म्हणून. येरी काय झालं? बरं ठीक आहे, कन्याचा भंडारा करा. बाळूमामानं हात का खांद्यावरली घोंगडी घेतली, गरगर 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 गर फिरविली. आकाशाकडे भिरकावल्या बरोबर आबाळ गड 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 करू लागलं महाराज. धो 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 पाऊस पडला आणि ही सृष्टी सुखी झाली माय बाप. तवापासून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये बाळूमामानं काय केलंय, काय केलंय, घर केलंय महाराज. एकही माणूस नाही आहे इथं महाराज बाळूमामाला, मारुतराव महाराजाला, मोतीराम महाराजाला नाही मानणार. कोण बाळूमामा? त्यांनी अवतार का घेतला? बाळूमामा अवतारी आदमापुरात हाय देव, तिन्ही लोकात गाजतया बाळूमामाचं नाव, तिन्ही लोकात गाजतया बाळूमामाचं नाव. हा देवाचा अवतार, सांगता चराचर, पृथ्वीवरील जीवाला हा देतोय आधार. मुख्य प्राण्यावर त्याचा, मुख्य प्राण्यावर त्याचा जीव जडला या फार, मुख्य प्राण्यावर त्याचा जीव जडला या फार. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, दरलिंगेश्वर भगवंताच्या नावानं, तिन्ही लोकात गाजतया बाळूमामाचं नाव. तिन्ही लोकात गाजतया त्याला संत म्हणा दादा. 3 साधूची प्राण प्रतिष्ठा झाली महाराज. आहे का काय द्यावे त्याशी, त्याशी म्हणण्यापेक्षा तुम्हा सर्वांशी व्हावे उत्तराई ठेवी 10 पायी जीवत. मागणं मागितलं महाराज तुमच्या आमच्यासाठी, तुकोबराय म्हणले तुझा विसर पडू नये. ज्याच्या जीवनामध्ये देव विसरला तो समजला. टाचावर चलू नका, गर्वानं फुगू नका, मी करू नका. काही लोक देवच नाही म्हणाले. ऐका, अरे साधूची जरी मूर्ती तुमच्या घरात असली तरी स्वतः भगवान परमात्मा. तुम्ही मोतीराम महाराजांचं चरित्र वाचा, मारुतराव महाराजाचं वाचा, बाळूमामाचं वाचा. ते दरलिंगेश्वर भगवंताला आवडतंय, मी सांगत नाही, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. बरोबर आहे. तेही प्राणा परुते
आवडते हे निवृत्ते भक्त चरित्राते प्रशंसती. तुम्ही साधूचं जरी भजन केलं मला आवडतंय म्हणून तुकोबर आहे म्हणले देवा तुझा मला विसर पडू नये. तुकोबर आहे दान दिलं गुण गायीन आवडी हेची माझ सर्व जोडी. ऐका महाराज त्या ठिकाणी बाबा तुकोबर आहे म्हणले देवा तुझं गुणगान मी आवडीनं गाव. बरोबर आहे अनंत बाबा. देवाचं भजन थोडंच करावं पण आवडीनं करावं. आदिनाथ सासू मेल्यावर सुनई रडते माय आणि लेकही रडते. सासू साठी रडे सोना सासू साठी रडे सोना साठी रडे सोना सासू साठी रडे सोना सासू साठी रडे सोना बाबा अंतरीचा भिन्ना सासू साठी रडे सोना सासू साठी रडे सोना सासू साठी रडे सोना साठी रडे सोना सासू साठी गायक मंडळीची क्षमा मागतो. बरं तुमचं पोट भरलं नाही कारण आपल्याला कसं वेळच कमी आपल्याकडे महाराज. विठाला 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 तुकोबर आहे म्हणले देवा तुझं मी गुणगान आवडीनं गाईल. तुकोबर याचं भजन किती आवडीचं होतं. रोज कीर्तनात लाईट जात नसेल. नाही नाही जातच नाही मला मजा कीर्तनात 3-4 वेळ जाते. नाही समध्या भजनाला माहित आहे मृदंग्याला माहित आहे सिस्टीमवाल्याला माहित आहे कारण मी त्या पायाचं तसं आहे. माझ्या कीर्तनात लाईट राहतच नाही कारण त्याचं कारण आहे माय मी जन्मलोन डीपी जळ आली गावातली. 6 महिने गाव अंधारात होतं महाराज आहे का. लोक म्हणते तुमचे पाय घराला लागू द्या एवढे पाय आमचे चांगले आहेत का. चला तुकोबर आहे म्हणले देवा तुझं मी भजन आवडीनं करेल. काय भजन आवडीचं तुकोबरायचं. बायको मेली भजन चालू पोरग मेलं भजन चालू काय आवड दुष्काळ पडला भजन चालू. ऐका दादा एवढ्यामध्ये ऐका अनंत बाबा तुकोबरेकड पुन्हा ब्रह्मांडाचा मालक गेला. 3रं चरण बोला. वाटून 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 खा वाटून खा. रामबाबा त्यानं 2दा उचललं होतं म्हणून तुमचं बंद करून ते वाटून खाल्याला बरं असतंय. विठाला विठाला कारण त्या ठिकाणी बाबा असं म्हणायलाही जमना झालं. असं म्हणलं की महाराज ते मग राग आलाय गायकाला. मग कमिटीमध्ये तारीख घेताना ती असले त्याची होय त्याची सोडून कोणाची तारीख घ्या पण त्याची नका. असं व्हायला तेव्हापासून मी मन नाही झालो महाराज. विठाला 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 तू का बरं म्हणले देवा मला काही नकोय. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तू का बरं म्हणले देवा मला काही नकोय मला धन नकोय. थोडं बेस धन पुष्कळ होतं तुकोबऱ्याकडे. किती होतं 7 पिढ्याची सावकारकी. तुकोबराय बाजारामध्ये आल्याशिवाय बिटाला सुरुवात होत नव्हती. ते तुकोबराय एवढे श्रीमंत. तुकोबराय किती श्रीमंत. तुकोबरायला काळ वाकून सलाम करीत होता ते तुकोबराय.
तुकोबर आहे का आमच्यासारख्या महाराजासारखे होते का? पण ते तुकोबर आहे म्हणले अशोक बाबा, देवा मला धन नकोय. आता पैसा नको कोणाला आहे? ए बाळा, तुला पैसे नाही, पैसे पाहिजे का नाही? तुला पैसे आवडते का? तुला पैसे आवडते का? पैसे न ग टाळ्या वाजव महाराज त्या ठिकाणी. आता तुकाराम महाराजाच्या नंतर तुमचाच नंबर आता. पण चॅप्टर आहे पोरग महाराज आहे का? हा, त्याला खरं सांगितलं महाराज. काही माणसं कारण त्या ठिकाणी बाबा उगं म्हणते तोंडापुरतं महाराज, पैसे आवडत नाहीत म्हणलं. त्याचं म्हणणं आहे किती महाराज धुतलीत की त्यांना. लेकरायला महाराज माहीत झालंय महाराज, लेकरायला जास्त बोलाय जमना. लेकराला जास्त बोलाय जमलं की राग आला आणि तिकडं जाऊन गाडीची हवा सोडून द्यायला. तेव्हापासून काही म्हणणं झालो आणि लेकराला राग आलाय. आणि मी गुळ द्याला हे पोरा सोरायला बंद करून टाकले. गुळ द्याला मी पोरं ठोयना झालो. बरं का पोरायला राग आला विचारलं, गुळ देताना नाकात बोट घालून गुळाला लावला. तेव्हापासून मी गुळ द्याला म्हाताऱ्या माणसाला म्हणालो, बापा तुम्हीच गुळ द्या. विठाला विठाला धन कोणाला नकोय, पैसा हा सर्वस्व आहे. हे चाललंय काय यामुळं? तू म्हणला बाळा पैसे नकोय, पण पैसे लागतेत रे दादा. बाळा पैसे पाहिजे की नकच का? वा वा, मालेवाड्यामध्ये साधू अवताराला आले गडे महाराज. चांगली गोष्ट आहे. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या. पैशाची जादू तान्या पोराची हवा. पैशासाठी सारी माणस हो, पैशासाठी सारी माणस झाली सारी गुलाम. पैसा नको कोणाला. ह्याचे घेतले तरी त्याची घ्यायची तयारीच आहे. आणि त्याचे घेतले मग बघतो तुम्ही. मग दोघाचे पैसे आले, तिसऱ्याचे कस काय दिलं नाहीस? इकडं नाही बरं, तिकडं विठाला विठाला कुंडली हरी विठ्ठल. ऐका महाराज, तुकोबर आहे म्हणले, देवा मला धन नको, पैसा कोणी नको म्हणेल का? ऐका, मागणं मागा. सूचना आली कार्यकर्त्याची, मागणं मागा पण चांगलं मागा. माय दरलिंगेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये महादेवाला मागणी चांगली करून जा. टाळ्या वाजवा. काही कमी पडत नाही, पण मागणं चांगला हेतू राहावं. काका हो काका, चांगलं मागाव. महादेवापाशी महाराज दररोज एक माणूस भजन करणारा. ऐका, वेळ संपला. आयुष्य गेलं भजन करून करून करून, काही मागाय नाही. 30 वर्ष वय झालं, 40 झालं, महादेवाला वाटायचं मला कधीतरी मागाव. शेजारी शेजारी 2 कुटुंब बाबा, ह्यानं टीका करायची महादेवाची, त्यानं भजन करायचं. ह्या बाईनं सोमवार नाही, बेल नाही, श्रावण महिन्यातला सोमवार नाही, पण हे दोघंही बिचारे महादेवाचं भजन करायचं. दुपारची वेळ होती, ढोरं घेऊन माळावर गेलं. त्यानं तंबाखू नेली. त्यानं तंबाखू नेली, काय विसरलं? चुन्याची डबी विसरलं. मागणं सांगालो, मागणं. आता तोंड मुळमुळ करू लागला, हाक मारली, हे दरलिंगेश्वरा. आनंद वाटला महादेवाला, मला कधी बोलिलं नाही. महादेव उभं टाकले, माग बाळा, काय मागायचं? सुन्ना नाही महादेवा. महादेव भोळा होता आणि भक्तही भोळा होता. महादेवानं डब्बी दिली आणि नुसती दिली नाही वमा, त्याच्यामध्ये 1 तोळ्याची अंगठी दिली सोन्याची. तंबाखू खालं, घरी गेलं, शर्ट काढून ठेवलं आणि बाहेर गेलं. शर्ट काढून ठेवल्याबरोबर शर्टाची चेकिंग झाल्याशिवाय आमच्या झाली. एकदा भागवताला होतो मालेवाडीतच. 1 50ची नोट, 1 100ची, 1 त्या ठिकाणी 20ची, 3 तुकडे. मग आमच्या घरच्यानं पैसे जोडले म्हणले, होय व तुम्हाला काय चष्मा लागला का काय?
काय झालं, एक 100चा तुकडा आहे, एक 50चा आहे आणि एक 20चा आहे. तेव्हापासून पैसे बघून घ्यालो माय. शर्ट काढलं, डब्बी हाताला लागल्याबरोबर राग आला. 17 भऱ्या सांगाले तंबाखू सोडून द्या. डब्बी भीतीला हाणल्याबरोबर चुना एकड पडला. अंगठी पडली एकड. अंगठी पडल्यावर बाईनं अंगठी उचलली. आता किती आनंद वाटला असेल माय, खाऊ जा माय तंबाखू, पण अंगठी उचलल्याबरोबर दुसरी अंगठी, ती काढली की तिसरी, ती काढली की तिसरी. वेळ कमी झाला, 4 टोपले भरले, अंगठी काही सरना. ही काढली की ती. पुन्हा पोते घेतले बाईनं, 5 पोते 4 टोपले. देणं महादेवाचं आहे आणि हे न दिल्यावर सरत नाही. बाईनं फोन केला ऑटोवाल्याला, म्हणले उद्या सकाळ लवकर या अंगठ्या घेऊन बाजारला जायचे गंगाखेडच्या. ऑटोवाला आलं, बाजारामध्ये अंगठ्या बांधल्या. केवढ्याला? 10,000ला. लोक विचार करू लागले एवढं महाग झालंय. 88 वरलं 62 वर आलंय. घरच्या आहे. 4 पोते 4 टोपले अंगठ्या ऐकली बाई. जाताना ऑटोत गेली, येताना 4 व्हीलर मध्येच आली. 8 दिवसामध्ये मिस्त्रीला गुत दिलं. महिन्यामध्ये 3 मजली घर. शेजारीन गावाला गेली होती, आली. माय कसं झालं ग? माय मी दरलिंगेश्वरांना दिलं माया भगवंतानं. आणि कसं दिलं? काय नाही मग मालक 4-5 दिवस गेलता तिथं. महादेवाला मागितल्याबरोबर महादेवानं डब्बी दिली. ठीक आहे. लगेच मालकाला फोन केला, कुठे आहेत? पाटलाच्या मळ्यात पाईपलाईन खंदालो, आधी घरला या. आलं घरला, आंघोळ करा, केली. ऐका, वल्या वस्त्रानं मंदिरात जा. गेलं मंदिरात आणि डब्बी घेतल्याशिवाय येऊ गेलं. बिचारा 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. दाजी महादेव काय प्रसन्न होईना. शेवटी महादेवाने विचार केला, टाइम झाला, लय आता गडबड करू नये. महादेव म्हणले माग म्हणल्यावर म्हणला शेजाऱ्याला डब्बी दिली ती द्या. महादेव म्हणले तुला डब्बी देणार, तुला डब्बा देतो. डब्बा त्याला डब्बा दिला. आदिनाथ बाबा अध्यक्ष साहेब त्याला डब्बी दिलं नाही, त्याला डब्बा दिला. पण त्या डब्यामध्ये अंगठी ऐवजी वस्त्र दिला. आणि जे टोपण काढील त्याचं मला जे हरी म्हणल्याबरोबर चप्पी करून डबा घेतला. महादेव गेले निघून. ह्याला दमच पण नाही गेला. आता काय दिलंय की महादेवानं? जड लागायला किती अंगठ्या दिल्यात की का लॉकेट दिलंय की? त्यानं टोपण काढल्याबरोबर फार दिशा टोपण निघाला. जय हरी. पटांगणच डब्याचं टोपण लावलं. घरी गेलं. महाराज बाई वाटच बघत बसली होती. माय कयाची? माय अंगठीची. घरी गेलं, दारामध्ये बाई होती. बाळूभाऊ. बाईने लांबूनच हाक मारली, होय व तुम्हाला महादेवाला जा म्हणले होते का बालाजीला? त्यानं म्हणला गेलतोय महादेवाला, पण येता येता बालाजी घडला, काय करू म्हणला. आता काय दिलं? हे डब्बा दिलाय. घेतला हातात. म्हणला असं उघडू नको माय, असं उघडू नको. पंढरपूरची फडशी आली तर 4 वारकली जेव घालावं लागते. संक्रांत जवळ आहे, अख्ख्या गावात बायाला वांदे बर काय. आणि एका कडीकून वांदे. समजायला म्हणाव 5-5 हजाराची साडी आहे. समध्या गावात सांगितलं. 11 वाजता बाया वाडा गच्च भरला. आणि ज्यानं डबा आणला होता ते काळ्या रानात जाऊन बसलं लांब. त्यानं भजन सुरू केलं, कोंडो कोंडो धरीना जीव. समध्या बाया आल्या. महाराज आल्याच्या नंतर निघाल्या. तेवढ्यामध्ये लग्न झालेली नवरी निघाली. संघ नवरी निघाली का निघाली. कलवरी न गप मराव की. कलवरी म्हणली आत्या मी आले तर चालेल का? चालेल म्हणले महाराज. आल्याबरोबर समध्यानं ब्राह्मणानं सांगितलं, समधे डब्याला हात लावा. डब्याला हात लावला. जय हरी. मागणं चांगलं राहावं. दृष्टांत संपला. दरलिंगेश्वराला माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणी आल्यात, आमच्या लेकी आल्यात. माय कळसाला हात लागला. मूर्ती प्राण प्रतिष्ठेला हात लागला. मागणी चांगली राहावं दुसऱ्याच्या हिताची. दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून देवाला मागू नका. महादेव भोळ दैवत आहे. वेळ संपला. कळस आपल्या देखत बसला. आता हे कळस आपल्या देखत नाही होणार. आता म्हणून त्या ठिकाणी सर्वांना कोटी 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 वंदन करतो. आजच्या माझ्या कीर्तनाचे यजमान
अनिल भाऊ त्या ठिकाणी महाराज, त्या ठिकाणी महाराज संघजी आणि सर्व गावातील भजनी मंडळ, बाहेरगावून आलेली भजनी मंडळ, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी ऐका. बाकी सोबत काही येणार नाही, परमार्थामध्ये जे केलंय आपण तेच आपल्या सोबत येणार आहे. चावचाव बाजार सुरू झाला, माय बोलू नका, झालं त्या ठिकाणी. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी, गोन गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि महाराज जाता जाता एक विनंती करून जातो, हे उरलेलं काही कार्य असल राहिलेलं दरलिंगेश्वर भगवंताचं, बाबाला उदंड आयुष्य द्यावं भगवंतानं, आणि गावाल्यानं त्याच्या पाठीमागं असंच सहकार्य करावं. ऐका, चूक कार्य करत असताना होत असते. ऐका, लक्ष द्या. मी बी गावामध्ये काही करतो समजायला माहित आहे. आज जे कार्य चालू आहे ज्याच्या हातानं त्याच्या लक्षात येत नाही. चूक जर होत असेल तर बाबाला कोणी कल्पना द्यायचं, बाबा इथं कुठंतरी हुकालय असं म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी उरलेल्या कुठं कार्य असेल सर्वांनी सहकार्य करा. आणि खूप महाराज, आणि काही काळांतरानंतर हे साधं वैभव इथं होणार नाही, कारण मालेवाडी तीर्थक्षेत्र हे नाव त्या ठिकाणी गाजल्याशिवाय राहणार नाही महाराज. खूप फोन केले महाराज मला, बऱ्याच जणांना, आमचे रम्मा पालसाहेब बाबा, माऊली महाराज, काका, आदिनाथ, ओमाचा फोन, रामबाबाचा फोन, कुटवर आले महाराज येईपर्यंत फोन करता. महाराज जाताना एखादा फोन करी जा कोणी महाराज असो, बरं राम महाराज. सर्वांना वंदन करतो. माय बाप समजा पंक्तीवाल्यासाठी टाळ्या वाजवा एक बार. आणि महाराज थांबतो सर्वांची परवानगी घेऊन. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गोन गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज सर्वांनी हात वरून गोड भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा लाजूने टाळी वाजवायला. टाळी वाजवायचं ठिकाण हेच आहे. विठ्ठल म्हणल्याबरोबर जीभ टाळूला चिटकते आणि शरीरामधल्या 72,000 नाड्या मोकळ्या होत्या. अटॅक येत नाहीये माय, बर काय. एवढं भजन आपलं तेवढं प्रेमानं म्हणलं, देव आपल्यासाठी का घेऊन येणार नाही. विठ्ठल माझा म्हणा, महिला महिला म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांसाठी आपण टाळ्या वाजविल्या, पण 10,000 समाज जीव घालायचा आहे. माझ्या तरुणासाठी एक बार टाळ्या वाजवा महाराज. परो तुमच्याशिवाय शोभा नाही महाराज. हे म्हातारे माणसं बसून सांगतील
पण एवढा समाज हँडल करायचा आहे. माझ्या तरुणाला दरलिंगेश्वर भगवंतानं सद्बुद्धी द्यावं. शिकलेले लेकर MPSC UPSC हे चालू आहे. बाबा तुमचं माझ्या दरलिंगेश्वर भगवंतानं तुमचंही स्वप्न साकार करावं. जी माय काय त्या ठिकाणी आपली याचना धरून तिथं आली आहे. ज्या माईला काही त्या ठिकाणी महाराज आहे का माझ्या कणकाई मातेसारखी कुस पवित्र कोण्या माईची झाली नाही, तिचं देखील स्वप्न माझ्या दरलिंगेश्वर भगवंतानं पूर्ण करावं अशी मी भगवंताला प्रार्थना करतो. सर्वांची उदार अंतकरणानं माफी मागतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली गगना